वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभं राहावे. आजच्या भक्तीला सुरुवात करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि 2 मिनिटं प्रार्थना करूया आजच्या दिवसासाठी. या वेळेसाठी परमेश्वराने जे आपल्याला वेळ दिलेली आहे की त्याची आपण उपकार स्तुती करावी, त्याला धन्यवाद द्यावं. आणि या वेळेमध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, ही सुंदरशी वेळ दिली की प्रभुदेवा आम्ही मंदिरामध्ये यावं, तुझ्या सानिध्यामध्ये यावं आणि तुझी भक्ती आणि आराधना करावी, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आम्ही जे काही इथं जमलेले आहेत आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर. जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्या सर्वांचे मार्ग मोकळे कर आणि परमेश्वरा प्रत्येकाला या ठिकाणी तू घेऊन ये, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. पवित्र आत्मा, आजच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य असू दे, तुझी उपस्थिती असू दे. आम्ही स्तुती आराधना करत असताना पवित्र आत्मा तू आमच्या मुखाला स्पर्श कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा फक्त तुझं आणि तुझंच गौरव होते. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजच्या वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या प्रीतीसाठी, तुझ्या कृपेसाठी आणि तुझ्या दयेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. की तुमची सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मान हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो नाही का पित्या, आमेन. उपासनात आपण एक गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभूचं वाटत आपण स्वतः मला तो चालवे, हे गीत गावे आणि धन्यवाद देऊया.
दुःखाद्वारे, आमच्या शरीराद्वारे, आमच्या जीवनाद्वारे फक्त तुझा आणि तुझाच गौरव करू. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसून घेऊया सर्वजण. आपण आणखी काही गीत गाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभू यहोवा, तू मोठ्या शक्तीने आकाश आणि पृथ्वी बनवली. प्रभू यहोवा, तू मोठ्या शक्तीने आकाश आणि पृथ्वी बनवले. प्रभू यहोवा, तू मोठ्या शक्तीने आकाश आणि पृथ्वी बनवले. तुझ्यासाठी काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण. तू है महान पराक्रमी परमेश्वर. काय नाही कठीण, काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण, काय नाही कठीण, काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण. प्रभू यहोवा, प्रभू यहोवा, तू मोठ्या शक्तीने आकाश आणि पृथ्वी बनवले. प्रभू यहोवा, तू मोठ्या शक्तीने आकाश आणि पृथ्वी बनवले. तुझ्यासाठी काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण. तू है महान पराक्रमी परमेश्वर. काय नाही कठीण, काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण, काय नाही कठीण, काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस. मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले. मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो,
काय नाही कठीण, काय नाही कठीण, काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण, काय नाही कठीण, काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण. हालेलुया. आपल्या प्रभूला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. हालेलुया. त्याला सर्व काही गोष्टी शक्य आहेत. म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा गीत गाऊया आणि प्रभूला आपण स्तुती करूया या वेळेमध्ये. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया. येशू या जगामध्ये येण्याचं एकच कारण होतं की आपलं त्यानं काय करावं, जीवन बदलावं. आपल्याला धर्म द्यावा, ख्रिस्ती धर्म द्यावा, ख्रिश्चन धर्म द्यावा, यासाठी येशू आला नाही. त्यामुळे जिंदगी मेरी, आपलं जीवन बदलण्यासाठी येशू आला. हालेलुया. आपलं जीवन बदलावं. आपण या जगातील राहटीप्रमाणे, जग जसं चालत आहे, वाईट गोष्टी करत आहे, त्याप्रमाणे आपण करू नये. तर आपण पवित्र जीवन जगावं आणि आपलं जीवन सर्व पापातून मुक्त व्हावं आणि आपण पवित्र जीवन जगावं, शुद्ध जीवन जगावं, यासाठी त्यानं आपल्याला निवडलेलं आहे. म्हणून हे गीत गावे आणि प्रभूला आपण पुन्हा एकदा धन्यवाद देऊ. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब
सर्वांचं जीवन येशूनं बदललेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्यांना आशीर्वाद दिलेला आहे, आपल्या जीवनामध्ये शांती दिलेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्यांना मुक्ति दिलेली आहे. हालेलुया. आणखीन एकदा गीत गाया आजच्या दिवसामध्ये, प्रभु को धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. हे गीत गाएंगे और प्रभु की और महिमा करेंगे. हालेलुया. आपण उठून उभं राहूया आणि उभं राहून ते चरण गाव्या. कितना अच्छा है वो, कितना धन्य है. आपला परमेश्वर चांगला परमेश्वर आहे आणि तो आपल्या सर्व गरजा भागवणारा परमेश्वर. हालेलुया. मन जोर से गाएंगे, मोठ्या आवाजामध्ये ते चरण गाव्या आणि पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया.
स्तुति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। थँक यू लॉर्ड, हालेलुया। या वेळेमध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्या परमेश्वराची स्तुती करूया, कारण तो परमेश्वर स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे। तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे। सर्व परेशानीमध्ये, सर्व समस्यामध्ये, अडचणीमध्ये तो आपल्याला मार्ग दाखवणारा परमेश्वर आहे। आपल्याला घाबरण्याचं कारण नाही, कारण आपला परमेश्वर हा चांगला परमेश्वर आहे। तो नेहमी आपली काळजी करणारा परमेश्वर आहे। तो नेहमी आपल्यावरती प्रेम करणारा परमेश्वर आहे। थँक यू लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो येशू प्रभुदेवा, ते स्तुती करतो येशू, तुझं नाव सावितो, कारण प्रभुदेवा तू अद्भुत आहेस, तुझी दया सनातन आहे। धन्यवाद, धन्यवाद, हालेलुया। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पगाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पगाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी मरी, दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी मरी, याची बाधा तुला होणार नाही, तुझे वचन सत्य आहे, याची बाधा तुला होणार नाही, तुझे वचन सत्य आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पगाखाली, तुझ्या पगाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पगाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। माझ्या बाजू
तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा तुझी करुणा नेहमी आमच्यावरती असते. प्रभुदेवा तू आम्हाला नेहमी तुझ्या पंखाच्या छाई, परमेश्वरा पंखाच्या खाली तू आम्हाला आश्रय देतोस, तू आमचं रक्षण करतोस, तू आम्हाला सुरक्षित ठेवतोस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण प्रभुदेवा तू अद्भुत परमेश्वर आहेस. आम्हा प्रत्येकावरती अद्भुत प्रेम करणारा तू परमेश्वर आहेस. प्रभुदेवा या जगातील कोणत्याही परमेश्वरा शक्ती आमच्यावरती परमेश्वरा कार्य करणार नाही. कारण प्रभुदेवा तुझा सामर्थ्याचा हात आमच्यावरती आहे. प्रभुदेवा आमच्या आजूबाजूला किती जण पडले तरी परमेश्वर आम्हाला भीती वाटणार नाही. कारण परमेश्वरा तू आमच्या बरोबर असणार आहेस या युगाच्या समाप्तीपर्यंत. आणि परमेश्वरा तू सदोदित आमच्या बरोबर असणार आहेस. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या अगापे असं प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य केलंस त्याबद्दल आभार मानतो. प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित कर. इतर पुढची सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानाथामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पित्या. आमेन आमेन. आपण बसून घ्या सर्वजण खाली. साक्ष देणार आहोत आणि अशीच साक्ष चालवे. आणि जर कोणाला ऑफरिंगसाठी गाणं गायचं असेल तर तुम्ही तयारी करू शकता. प्रेज लॉर्ड. सगळे आनंदित आहेत. तर मागच्या आठवड्यात देवाने जे आशीर्वाद दिलेले आहे ते आपण या ठिकाणी साक्षीद्वारे सांगू शकता. मी देवाला धन्यवाद देते. मागच्या आठवड्यात मला लातूरला जायचं होतं एक्झामला आणि परमेश्वराने माझं जाण्यानं आशीर्वादित केलं. काही त्रास होईल नाही आणि माझं तिथली एक्झाम देखील आशीर्वादित केली. मी देवाला धन्यवाद देते. तसंच माझी दुसरी साक्ष आहे. काल मी चेकअपला गेले असताना मॅडम बोलल्या की थोडंसं बाळाचं वजन कमी आहे आणि तुमचा BP पण कमी आहे, म्हणून त्यांनी मला IV लावायला सांगितलं. आणि मी IV लावायला गेले, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि IV गेला 100 ml गेले की मला खूप थंडी वाजून आली. आणि थंडी वाजून आली तेव्हा खूपच काही समजत नव्हतं. खूप असं अस्वस्थ झाले मी आणि मनातल्या मनात प्रार्थना करू लागली, प्रभू मला आरोग्य दे आणि यातून मला बाहेर काढ. आणि मी पास्टरना देखील मेसेज केला. पास्टर पण म्हटले की घाबरू नका, आम्ही प्रार्थना करू. आणि खरंच त्यांनी देखील माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मला एक 15-20 मिनिटांनी बरं वाटू लागलं. म्हणून मी देवाला धन्यवाद. प्रभावती मागच्या आठवड्यामध्ये लातूर या ठिकाणी एक्झामसाठी गेली होती. त्यांचं येणं जाणं सुखरूप झालं, चांगलं झालं, त्याबद्दल देवास्तुती असो. आणि काल जे थंडी वाजू लागली ती सलाईन लावले असताना ते नंतर मग 15 मिनिटांनी बरे झालं, चांगलं झालं, नॉर्मल सिच्युएशनमध्ये आलं, त्याबद्दल देवास्तुती असो. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. देवाने मला मंदिरात आणलं, देवाचे आभार मानते. आणि देवाला म्हणते देवा असंच मला तू चर्चमध्ये आणायचं. माझी फार इच्छा होती 5 महिन्यापासून यायची. आणि आज मी देवाला म्हटलं मला काही झालं तर मी जाईल आणि मी आले. देवाला धन्यवाद देते की देवाने माझ्यासाठी केलं आणि माझ्याच मदत केली. 5 महिने मला खूप त्रास झाला पाठीचा. इतका त्रास झाला की मला काही सुधरत नव्हतं. गोळ्या औषध, कधी कधी मला मरणाचा सुद्धा विचार आला. इतक्या यातना होत्या, पण देवाने ते यातना सुद्धा माझ्या कमी केल्या आणि मला रिलीफ दिला. याबद्दल देवाचे किती आभार मानते. आणि वेळोवेळी पाळत साहेबांनी घेऊन माझी विचारपूस केली आणि माझ्यासाठी प्रार्थना केली, तुम्ही सुद्धा केली. याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. देवबाप मला सहाय्य करून राहिला, मला शक्ती देऊन राहिला, याबद्दल मी देवाचे आभार मानते की तो त्याच्या वचनात मला ठेवत आहे. आणि त्यांनी सांगितलं काही झालं तरी मी तुझ्याची आहे, तुझ्यासोबत आहे. तर देवबाप माझ्यासोबत आहे. देवबाप मला मदत करून राहिलेला आहे. परिपूर्ण खात्री आहे की जोपर्यंत मी जीवन राहणार तोपर्यंत देव माझ्यासोबत आहे आणि मला प्रत्येक गोष्टी
तो मदत करणार, औषधात त्याच्यात जे काही घेते त्याच्यावर तो आशीर्वाद आणि माझं जे दुखणं आहे ते कमी करेल. आज मी देवाला प्रार्थना करून आले की देव बाबा मी चर्चा चालली पण माझ्या पाठीत दुखून नको. त्यांनी पण ऑटो खूप हळूहळू आणला आणि मी तुम्हाला खूप हळूहळू देतो, भिजू नका. त्यांनी हळूहळू आणला. मी धक्के कमी बसले पण तरी थोडं बसले तरी मी आता देवच आहे माझा तो राहणार. अवसर आंटीला खूप दिवसानंतर चर्चमध्ये येण्याची संधी भेटली. देवाने त्यांना घेऊन आलं, त्याबद्दल देवास्तुती असो. त्यांचं पाठीचं मणक्याचा प्रॉब्लेम आहे पण ते तरी पण इथं आलेत. त्यांनी देवाने घेऊन आले, त्याबद्दल देवास्तुती असो. मागील आठवड्यामध्ये 2 तारखेला CET होती, MST CET, आणि LLB साठी ॲडमिशन घेण्याचा माझा विचार चालू होता भरपूर दिवसांपासून. तयारी नव्हती CETच्या एक्झामसाठी, पण ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग त्याच्या भरोशावरच गेलो होतो आणि चांगला पेपर झाला. देवाला धन्यवाद देतो. प्रार्थना तरी करू त्याच्यासाठी. आज यायचं काही प्लॅन नव्हता. आज माझी ड्युटी 9 ते 5 लावलेली होती, पण ऐन वेळेला सकाळी फोन आला की तुम्ही दुपारी या 2 वाजता. म्हटलं चला चर्चही झाला. देवाला धन्यवाद देतो या गोष्टीसाठी. मागच्या आठवड्यामध्ये जे MST CETची एक्झाम होती खराब ब्रदरची, ती चांगली झाली, त्याबद्दल देवास्तुती असो. आणि आज त्यांची ड्युटी होती पण ते पुढे ढकलण्यात आली, त्याबद्दल ते परमेश्वराचे धन्यवाद की ते ह्या ठिकाणी आहेत. Praise the Lord. मी देवाच्या नावाला आभार मानतो. देवाने मला ह्या उन्हापासून वाचवलं. गेल्या आठवड्यामध्ये माझं बाहेर जाणं होतं. ते जाणं येणं देवाला सुखरूप केलं याबद्दल देवाचे आभार मानतो. उन्हाच्या तडाख्यापासून मला वाचवलं याबद्दल आभार मानतो. तिकीटचे जे कन्फर्मेशन आहे ते व्यवस्थित लवकरात बघून दिलं मी देवाचे आभार मानतो. आणि जे काम मला दिलं होतं ते काम व्यवस्थित झालं त्याबद्दल मी देवाचे आभार. जे जॉन्सन ब्रदर यांचं जे काही काम होतं ते चांगलं झालं, त्याबद्दल देवास्तुती असो. आणि त्यांचं उन्हापासून संरक्षण झालं, त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. आणखी कोणी ते रिक्वेस्ट आहे आपल्यामध्ये जे स्टुडंट्स आहेत ते ज्यांची नीट एक्झाम आहे आज, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. राज खराब झालं आहे ते या साक्षीसाठी आणि प्रेयर रिक्वेस्टसाठी प्रार्थना करतो. प्रार्थना करूया. जिवंत सामर्थ्यशाली परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार आणि आभार मानतो प्रभू. या सुंदरशा सकाळी प्रभू तू आम्हाला एकत्र केलं परमेश्वरा. प्रभू तुझे भक्ती आराधना करण्यासाठी प्रभू ही वेळ दिलीस, त्यासाठी धन्यवाद देतो. हे परमेश्वरा, आमच्या भोवड्या ओठांद्वारे जी काही आम्ही स्तुती आराधना केलेली आहे ती देखील तू मान्य केलीस, त्यासाठी धन्यवाद देतो परमेश्वर देवा. हे प्रभू आज या भक्ती मंदिरामध्ये तुझी स्तुती करण्यासाठी परमेश्वरा आमच्या जीवनात ज्या साक्ष केल्या आहेत त्यासाठी धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू ज्या आमच्या जीवनातल्या ज्या साक्ष आहेत त्यासाठी तुला धन्यवाद देतो परमेश्वर देवा. हे प्रभू विशेष धन्यवाद देतो अवसर आणखीला तू प्रभू घेऊन आला इथे परमेश्वरा. प्रभू मागील दिवसांमध्ये त्यांच्या सोबत होता परमेश्वरा. या उतार वयामध्ये प्रभू तू त्यांना सहाय्य करत आहेस परमेश्वर देवा. आणि प्रभू तू त्यांच्या सोबत चालत फिरत आहेस, त्यासाठी धन्यवाद देतो. त्यांच्या पाठीचा जो काही त्रास होता तो कमी झाला, त्यासाठी धन्यवाद देतो परमेश्वरा. हे प्रभू त्यांचे जे काही विचार होते परमेश्वरा ते तू बदललेस आणि त्यांना तू आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये घेऊन आलास, त्यासाठी तुला खरंच मनापासून धन्यवाद देतो परमेश्वरा. हे प्रभू प्रभावती ताईसाठी देखील धन्यवाद देतो प्रभू. तिला ताईला प्रभू तू जे काही एक्झाम होती ती चांगली होऊ दिलीस, त्यासाठी धन्यवाद देतो परमेश्वरा. हे प्रभू तिला चांगलं कॉलेज मिळण्यासाठी देखील तू सहाय्य कर परमेश्वरा. प्रभू तिच्या जीवनासाठी असलेले तुझ्या ज्या प्लॅन्स आहेत, योजना आहेत, त्या तू पूर्ण कर परमेश्वरा. जे काही शिक्षण घेऊ इच्छित आहे त्याचा उपयोग केवळ तुझ्यासाठी होऊ दे परमेश्वरा. आणि देवा तिला चांगल्या ठिकाणी राहू दे परमेश्वर देवा. हे प्रभू तिचा जे काही परमेश्वरा प्रेग्नेन्सी आहे परमेश्वरा, त्यामध्ये देखील तिला सहाय्य करता येईल परमेश्वरा. आणि देवा तू तिला चांगलं आरोग्य दे परमेश्वरा. तिच्या बाळाला देखील प्रभू तू चांगलं आरोग्य दे परमेश्वरा. प्रभू त्यांच्याद्वारे रणबीर परिवारामध्ये पुन्हा नव्याने प्रभू एक आनंद होईल असं कर परमेश्वर देवा.
हे प्रभू जॉन्सन दादासाठी देखील प्रार्थना करतो परमेश्वरा. प्रभू जॉन्सन दादाला देखील तू सुखरूप ठेवलेला आहे. उन्हापासून त्यांची काळजी घेत आहे परमेश्वरा. त्यांच्या परिवारामध्ये परमेश्वरा आनंद आहे, यासाठी धन्यवाद देतो परमेश्वर देवा. प्रभू त्यांच्या ज्या काही चिंता काळजी आहेत त्या तुझ्या हातात घे परमेश्वरा. प्रभू त्यांच्या लग्नाचे विचार देखील तुझ्या हातात घेतो. ममताताईसाठी देखील प्रार्थना करतो परमेश्वरा. प्रभू या दोन्ही बहीण भावांना तुझ्या हातात देतो परमेश्वरा. त्यांच्यासाठी असलेले तुझ्या जे योजना आहेत ते त्यांना प्रकट कर परमेश्वरा, आणि योग्य जोडीदार देऊन परमेश्वरा त्यांना तू आशीर्वादित कर परमेश्वर. हे प्रभू मंडळी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाला तुझ्या हातात देतो परमेश्वर देवा. प्रभू विशेष प्रार्थना करतो जे विद्यार्थी आज परीक्षा देण्यासाठी गेलेले आहेत. प्रभू त्यांचा प्रवास तू आशीर्वादित केला आहे त्यासाठी धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू जे काही परीक्षा लिहिणार आहेत परीक्षेमध्ये परमेश्वरा त्यांचा बुद्धीचा ताबा तू घे परमेश्वरा. त्यांना जे काही प्रश्न आलेले आहेत परमेश्वरा ते प्रत्येक प्रश्न त्यांना समजण्यासाठी तू सहाय्य कर, आणि प्रभू योग्य वेळेमध्ये योग्य प्रश्न सोडवण्यासाठी देखील सहाय्य कर परमेश्वर देवा. आणि प्रत्येक प्रश्न अचूकपणे उत्तर देण्यासाठी प्रभू त्यांना मदत कर परमेश्वरा. प्रभू तुझे विद्यार्थी परमेश्वरा त्यांनी तुझा गौरव करावा असं होऊ दे परमेश्वरा. आमच्या ते परमेश्वरा बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले कॉलेजेस मिळू दे परमेश्वरा. प्रभू त्यांच्याद्वारे त्यांच्या परिवाराचं नाव मोठं होऊ दे परमेश्वर देवा. प्रभू इतक्या दुरून आलेले आहेत तू त्यांचा सांभाळ कर, आणि पुढचा जो काही वेळ आहे परीक्षेचा 2 ते 5 परमेश्वर देवा त्या 3ही तासामध्ये तू त्यांना चालव परमेश्वरा. त्यांच्या सोबत राहा, आणि परमेश्वरा त्यांना विशेष रीतीने परमेश्वरा तू आशीर्वादित कर परमेश्वरा. प्रभू प्रत्येक लेकराला आम्ही तुझ्या हातात देतो परमेश्वर. केवळ आमच्या चर्चचे नाही तर जे विश्वासणारे अखंड भारतामध्ये जे नीटची परीक्षा देणार आहेत परमेश्वरा त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही तुझ्या हातात देतो बाबा. प्रभू त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या द्वारे तुला गौरव मिळतो प्रभू. पुढे भक्ती देखील तुझ्या हातात देतो, पाळक साहेबांना देखील तुझ्या हातात देतो प्रभू. जे काही वचन त्यांनी तयार केलेलं आहे त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल परमेश्वर, आणि आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाची दार तू उघड परमेश्वर देवा. आम्हाला समजण्यासाठी आमच्या पुढची भक्ती देखील तुझ्या हातात देतो. सर्व आदर महिमा तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात. हालेलुया. या वेळेमध्ये आपण साम रीडिंग घेणार आहोत. आपण सर्वजण उठून उभं राहावे, आणि या वेळेमध्ये आपण स्तोत्रसंहिता 56 वाचूया. स्तोत्रसंहिता 56 आपण वाचूया सर्वांनी एकत्र. हे देवा माझ्यावर दया कर, कारण माणसे तुला तुडवत आहेत. दिवसभर माझ्याशी लढून त्यांनी माझा छळ मांडला आहे. दिवसभर माझे शत्रू मला तुडवत आहेत. माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकेन. देवाच्या सहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करेन. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मानव माझे काय करणार? दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपर्यास करतात. त्यांचे सर्व विचार माझ्या विरुद्ध, माझ्या वाईटासाठी असतात. ते एकत्र जमतात, ते टपून बसतात, ते माझ्या पावलावर पाळत ठेवतात. ते माझा जीव घेण्यास पाहतात. इतकी त्यांची दुष्टाई असून ते सुटतील काय? हे देवा राष्ट्रांना क्रोधाने खाली पाड. माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेस. माझी आसवे तू आपल्या बुदलीत भरून ठेवली आहेत. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय? मी तुझा धावा करीन, त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील. देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो. देवाच्या सहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करेन. परमेश्वराच्या सहाय्याने त्याच्या वचनाची प्रशंसा करेन. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? हे देवा तुझ्या नवसाचे ऋण माझ्यावर आहे. मी तुला आभाररूपी अर्पणे वाहीन, कारण तू माझा जीव मरणापासून सोडवला आहेस. जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे, म्हणून पतनापासून तू माझे पाय राखले नाहीत काय? आणि सुंदर वचन अध्याय यामध्ये सांगत आहे. 11 वचन पुन्हा एकदा. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? मनुष्य आपलं काहीच करू शकत नाही, कारण आपला देव परमेश्वर, जिवंत परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगत आहे की तू माझी आसवे मोजून ठेवलेली आहे. माझ्या आपल्या आसवाकडं आपण जे काय अश्रू गाळलेले आहेत त्या सर्वाकडं परमेश्वराचं लक्ष आहे. आणि परमेश्वर आपल्या सर्वांची काळजी घेणारा परमेश्वर
आहे. या सामसाठी आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि या वेळेमध्ये प्रार्थना करूया. श्यामप्रद राय या स्तोत्रासाठी प्रार्थना करतील. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. हालेलुया 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 स्तुती तुझी मालिका परमेश्वर कृपा दया पूर्ण जिवंत से परमेश्वर आपा आभार का स्तुती मालिका परमेश्वर वो परमेश्वर आपा ज्या वचनाद्वारे परमेश्वर आपा जो आमच्याशी बोलला त्या आपल्या आभार मानतो परमेश्वर वो परमेश्वर आपा आम्ही परमेश्वर तुझ्या नाही परमेश्वर आपा कारण की परमेश्वर आपा तुझ्या सोबत आहात परमेश्वर आपा वो परमेश्वर आपा तू वचनाद्वारे आम्हाला आभार दिला परमेश्वर आपा याबद्दल आभार मानतो होळीची परमेश्वर आपा मी कसं मी जे तंत्रज्ञान असं तुम्ही झाला तुमच्या वचनाद्वारे आभार मानतो Yes, Jesus. सोबत आहे त्याबद्दल आभार मानतो त्या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला चालण्यास वागण्यास आणि तुमच्या वचनामध्ये तू वाढण्यास म्हणून विनंती करतो प्रार्थना पूर्ण आहे का आमेन. बसून घ्या आपण. या वेळेमध्ये आपण ऑफरिंग घेणार. कुणाला काही गीत गायचं आहे का? आपण बोलू जे मिलकर जे हे गीत गायचे आणि आपण ऑफरिंग घेऊया. आयरॉन आणि आशिष ऑफरिंग गोळा करतील. ऑफरिंगसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये पोस्टमॅन आहेत, त्या प्रार्थना करतील दानदर्शनासाठी. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद परमेश्वरा, तुझे उपकार मानतो. राजा आम्हाला
खरंच देवा तू महान आहेस, दयाळू कृपाळू तुझी आहेस. तुझी दया आणि तुझी कृपा सनातन आमच्या सोबत आहे. तुझी धन्यवाद. महान पर्व परमेश्वर बाप्पा आमच्या काळात कष्टा कमाईतून पर्व परमेश्वर जे तू दिलेली आहे राजा, ते दान दशमच त्या तुझ्या भंडारीमध्ये जे आणल्यात राजा, त्या दान दशमच बाप्पा तुझ्या आनंद आशीर्वाद पाहिजे देवा. आणि तुझे सेवाची वाढीसाठी प्रभू परमेश्वरा त्याची उपा होऊ दे देवा. तुझे कर बाप्पा ज्या देल्यात राजा त्यांची आपला आशीर्वाद दे प्रभू परमेश्वर बाप्पा. ते लांबू म्हणून त्यांची घरामध्ये तुझी शांती, तुझी कीर्ती आणि तुझी बाप्पा त्यांच्या कामामध्ये देखील वाढ कर प्रभू परमेश्वर बाप्पा. ज्या देण्यात राजा त्यांना देखील तू आशीर्वादित कर देवा. त्यांना पुन्हा देण्यासाठी भरभराट तू दे म्हणून तुझ्याकडे विनंती आणि प्रार्थना. प्रभू परमेश्वरा तुझे वचन सांगते की राजा तुझ्या मंदिरमध्ये अन्नधान्य राहावा आणि तू तुझ्या कष्टातून बाप्पा तुझ्या मंदिरमध्ये घेऊन येऊन सांगलास राजा. जे आणल्या त्यांच्यावर तुझे दया करता. सर्व आधार सन्मान गौरव तुला देतो प्रभू परमेश्वर बाप्पा. येणारा वचन प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्या दासोद्वारे आम्हाला तू बोल, त्याची बोध आम्ही करा प्रभू परमेश्वरा. त्या वचनानुसार चालण्यास वागण्यास आम्हाला तू मदत करून सांग. महान प्रभू परमेश्वर बाप्पा प्रार्थनेनंतर तुझे बोल केल्या येशू ख्रिस्ताचीच नावात बोल. आमेन. हालेलुया. या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपण प्रभोजन विधीमध्ये आपण जाणार आहोत. सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपण स्वतःसाठी प्रार्थना करूया, स्वतःची तयारी करूया या वेळेमध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. धन्यवाद 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 प्रभुदेवा. तू स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो. कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा आहेस. तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद 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 प्रभुदेवा. तू स्तुती करतो येशू. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो. कारण प्रभुदेवा या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, प्रशंसा करतो येशू. तुझं नाव उंचावितो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तू स्तुती करतो येशू. तुझं नाव उंचावितो. थँक्यू जीसस. या वेळेमध्ये ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि ज्यांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे, प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रभूच्या वचनाप्रमाणे जे लोक जीवन जगत आहेत, ज्यांना देवाचा आत्मा खात्री देत आहे की तुम्ही पवित्र जीवन जगत आहात, असे लोक या वेळेमध्ये उठून उभा राहतील आणि या विधीमध्ये सहभागी होतील. आपण प्रार्थनेमध्येच राहावे आणि ज्यांना या विधीमध्ये सहभाग घ्यायचा आहे ते उठून उभा राहतील. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो येशू. तुझं नाव उंचावितो. कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस परमेश्वरा तू आशीर्वादित कर. आणि परमेश्वरा विशेष आम्ही प्रार्थना करत आहे, आजची ही विधी आम्ही तुमच्या मानातम देत आहे. प्रभुदेवा हा पवित्र विधी तू आशीर्वादित कर. आणि परमेश्वरा या विधी परमेश्वर या विधीमध्ये आम्ही सहभागी होत असताना आम्ही सर्वांनी गांभीर्यानं या विधीमध्ये सहभागी व्हावं असं होते परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही शुद्धतेमध्ये आम्ही जीवन जगावं, तुझ्या वचनानुसार आम्ही जीवन जगावं. आम्ही प्रभुदेवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे आम्ही जीवन जगत असताना आम्ही या विधीमध्ये सहभागी होता कामा नये, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. आजचा विधी तू आशीर्वादित कर आणि या विधीद्वारे परमेश्वरा येशू तुझं गौरव तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो पुन्हा एकदा परमेश्वरा. हा विधी आम्ही तुमच्या मानात देत आहे. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या. आमेन आमेन. या वेळेमध्ये आपल्यामध्ये रणूक अंकल आहेत, ते पुढे येतील आणि या प्याल्यावरती आणि भाकरीवरती आशीर्वाद मागतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचवतील. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि पुन्हा एकदा आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तुझी स्तुती सो प्रभुदेव बाप्पा. तुझे गौरव तुझी महिमा प्रभू. आजच्या पवित्र दिवसासाठी आणि पवित्र विधीसाठी प्रभुदेव मी तुझे आभार मानतो. प्रभुदेव तू आम्हासाठी वधस्तंभावर स्वतःचं रक्त असं पवित्र रक्ताचं बलिदान केलंस प्रभू परमेश्वर. आम्हासाठी तू सांडलेलं आहेस प्रभू. आणि प्रभुदेव ते रक्त प्रभू तुझ्या रक्ताचं प्रतीक प्रभू हा प्याला प्रभुदेव तू आशीर्वादित कर परमेश्वर. जे आम्हासाठी वधस्तंभावर स्वतःचं शरीर असं मोडलंस प्रभू, ती शरीराचं प्रतीक कर प्रभुदेव तू आशीर्वादित कर. आणि प्रभुदेव तुझ्या येण्यापर्यंत तुझ्या आगमनापर्यंत प्रभू ही घोषणा करण्यासाठी प्रभू आम्हाला तू सहाय्य करतो परमेश्वर. हो धन्यवाद प्रभू परमेश्वरा.
आम्हा काही पातकी असते प्रभू, तू आम्हाला क्षमा कर परमेश्वरा, आणि तुझ्या पवित्र रक्ताने शुद्ध कर प्रभू. जसे बर्फाप्रमाणे शुद्ध होते त्याप्रमाणे प्रभू देवा आमची पातकी प्रभू देवा तू शुद्ध केलेली आहेस. धन्यवाद प्रभू परमेश्वर. हा प्याला तू आशीर्वादित कर, ही भाकर तू आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने मागतो नाही हे हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए. हे हमारे बाप जैसे तेरी मर्जी आसमान में पूरी होती, जैसे तेरी मर्जी आसमान में पूरी होती, वैसे तेरी मर्जी जगत में पूरी हो जाए, वैसे तेरी मर्जी जगत में पूरी हो जाए. हे हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए. हे हमारे बाप रोज की रोटी हमारी आज तू हमको दे दे, रोज की रोटी हमारी आज तू हमको दे दे. जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है. जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है. हे हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए. हे हमारे बाप. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडलेले असे आहे, माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातामध्ये असलेल्या भाकरीचं आपण सर्वांनी सेवन करूया. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातातील प्याल्याचं आपण सेवन करूया. सर्वांनी डोळे बंद ठेवूया या वेळेमध्ये. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, या पवित्र विधीमध्ये तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य केलं, मदत केली, यामध्ये सहभागी होण्यासाठी त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, हा विधी परमेश्वरा, या विधीकडे आम्ही नेहमी गांभीर्यानं पाहावं परमेश्वरा, आणि आम्ही पवित्र जीवन जगावं. आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं, तुझ्या वचनानुसार आम्ही जीवन जगावं, यासाठी प्रभू तो आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, या विधीचं स्मरण आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही दररोज करावं, जेणेकरून परमेश्वर आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टी करणार नाही, जेणेकरून परमेश्वर आम्ही कोणतंही चुकीचं पाप करणार नाही. हा विधी आशीर्वादित केला आणि तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य केले की या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी, त्याबद्दल आभार मानतो. जे या विधीमध्ये सहभागी झाले नाही त्या प्रत्येकाला तू सहाय्य कर. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी सुद्धा या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी तू सहाय्य कर. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन, आमेन. बसून घेऊ आपण सर्वजण. हालेलुया. मोठं ना, हालेलुया. देवाची स्तुती असो. आज आपण एका व्यक्तीबद्दल पुन्हा एकदा पाहणार आहोत. मागच्या वेळी मी त्याचं नाव सांगितलं होतं, कोणाबद्दल आपण पाहणार होतो आज? मागच्या वेळी कोणाबद्दल पाहिलं?
मोशे बद्दल. आणि विषय काय होता? स्टँड अप झाली. वचनदत्त प्रदेशामध्ये मोशेला परमेश्वरानं जाऊ दिलं. हालेलुया. कारण मोशेच्या जीवनामध्ये काहीतरी चूक होत्या, त्या चुका काय त्यानं चूक केली ते आपण पाहिल्यात. आणि त्याचाच परिणाम हे झाला की मोशेला त्या वचनदत्त प्रदेशामध्ये जाऊ दिलं नाही. म्हणून मागच्या आठवड्यामध्ये हे आपण शिकलो की आपण सगळं काही करत असेल, परंतु जर आपण पापामध्ये आहोत, जर आपण चुकीच्या गोष्टी करत आहोत, जर आपण मनाला वाटेल त्याप्रमाणे आपण जीवन जगत आहोत, तर त्याचा परिणाम मोशेसारखा आपल्याला भोगावा लागू शकतो. हालेलुया. मग आपल्याकडं नॉलेज असेल, आपल्याकडं सगळ्या काही गोष्टी असतील, परंतु जर मी देवाला प्राधान्य देणार नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार नाही, तर त्या सगळ्या गोष्टी काय आहेत? व्यर्थ आहेत. म्हणून मत्तेमध्ये सांगत आहे की प्रभूजी म्हणणारे किती आहेत? पुष्कळ आहेत, परंतु जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे जगतो त्यालाच सार्वकालिक जीवन मिळेल. हालेलुया. आपण इथं जमलेलो आहोत, आपण फक्त प्रभूजी म्हणून काहीच उपयोग होणार नाही. आपण प्रभूजी म्हणत असताना परमेश्वराचं वचन काय सांगत आहे, परमेश्वराची आज्ञा आपल्याला काय सांगत आहे, परमेश्वराची इच्छा आपल्या वैयक्तिक जीवनासाठी काय आहे ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला वागणं गरजेचं आहे. हालेलुया. ख्रिस्ती लोकांचं जीवन असं असता कामा नये की या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोडून द्यायचं. हालेलुया. मग त्यांची गणना कोणत्या ह्याच्यामध्ये असणार? प्रभूजी म्हणणाऱ्या लोकांच्या मध्ये. हालेलुया. आणि जर आपण प्रभूजी म्हणणाऱ्या लोकांमध्ये असेल तर ती एक धोक्याची घंटी आपल्यासाठी असेल की आपल्याला परमेश्वर सार्वकालिक जीवन देणार नाही. तर आज आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपण पाहणार आहोत. मी मागच्या रविवारी सांगितलं होतं की पुढच्या रविवारी आपण अहरोनाबद्दल आपण पाहणार आहोत. हालेलुया. अहरोनाला सुद्धा परमेश्वरानं वचनदत्त देशामध्ये जाऊ दिलं नाही. हालेलुया. अहरोनाबद्दल आपल्या सर्वांना माहित आहे. अहरोन कोण होता? अहरोनाबद्दल काय माहित आहे तुम्हाला? मोशेचा भाऊ. यस, आशिषनं खूप चांगलं उत्तर दिलं. पहिला याजक, पहिला महायाजक त्याला म्हटलं जातं. हालेलुया. आणि काय सांगितलं तुम्ही? मोशेचा भाऊ. मोशेचा भाऊ होता. अजून आणि देवाने त्याला त्या मोशेसोबत कामासाठी होते. चांगला बोलू शकतो होता. Yes. बोलू शकत. चांगला प्रवक्ता होता, बोलणारा, भाषण करणारा चांगला होता. आणि मोशे कुरकुर करत होता की मला बोलता येत नाही, आणि त्यामुळं परमेश्वरानं कोणाची निवड केली? अहरोनाची निवड केली. आणि मोशेच्या वतीनं अहरोन काय करायचा? बोलायचा. हालेलुया. आणि मोशेच्या सेवेमध्ये अहरोनानं सुद्धा भरपूर कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. हालेलुया. अहरोनानं सुद्धा भरपूर सेवेमध्ये मोशेला मदत केलेली आहे. मोशेच्या सोबत उभा राहायला, मोशेच्या सोबत तो नेहमी असायचा आणि त्या देवाच्या सेवकासोबत, मोशेच्या सोबत नेहमी असायचा. त्याच्या सेवेमध्ये तो मदत करायचा. परंतु अहरोनाच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की त्याचा परिणाम त्याला सुद्धा वचनदत्त देशामध्ये परमेश्वरानं जाऊ दिलं नाही. हालेलुया. म्हणून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगत आहोत, परंतु काही थोडक्या गोष्टी जर आपण त्याकडं आपण जर गांभीर्यानं पाहणार नाही तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती किंवा आपल्या आध्यात्मिक डेस्टिनेशनवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. हालेलुया. म्हणून आपल्याला या जगामधून वेगळं केलेलं आहे यासाठी की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला पाहिजे. त्याला काय वाटतंय त्याप्रमाणे आपण जीवन जगायला पाहिजे. त्यानंतर आज आपण अहरोनाबद्दल पाहणार आहोत. अहरोनाला परमेश्वरानं का जाऊ दिलं नाही त्याची कारण आपण पाहणार आहोत. कुणाला सांगता येईल अहरोनाच्या झालेल्या चुका? त्याने मोशेला यायला उशीर झाला तेव्हा त्याने वासराची मूर्ती केली. लोकांनी प्रेशर दिल्यामुळे. ओके, बरोबर आहे. अजून काय केलं? अजून कोणती चूक केली काय सांगता येईल? तर पहिलं जे सिस्टराने सांगितलं त्यावरती आपण प्रकाश टाकूया की पहिली त्याची चूक झाली आणि ती म्हणजे जेव्हा मोशे सिनाय पर्वतावरती गेला परमेश्वराला भेटण्यासाठी आणि मोशेला परमेश्वरानं आज्ञा दिल्या, 2 पाट्यावरती 10 आज्ञा लिहून दिल्या. आणि मोशे किती दिवस होता वरती? 40 दिवस 40 रात्र तो सिनाय पर्वतावरती होता. आणि जेव्हा इतका वेळ त्याला लागला तेव्हा इस्रायल लोक त्या सिनाय पर्वताच्या खाली काय बसले होते? मोशेची वाट पाहत बसले होते. आणि मोशेची वाट पाहत असताना मोशेला खूप उशीर लागला.
कारण मोशे काय जाताना सांगून गेला नव्हता की मी 1 आठवड्यानंतर येणार आहे, मी 10 दिवसानंतर येणार आहे. मोशे एकदा गेल्यावरती जोपर्यंत परमेश्वराचा वार्तालाप संपत नाही, जोपर्यंत परमेश्वराची भेट होत नाही, तोपर्यंत तो तिथं राहिला. परमेश्वराची भेट झाली, परमेश्वरांना आज्ञा दिल्या, परमेश्वरानं सगळं काही मोशेला स्पर्श सांगितलं, काय करायचं काय नाही. आणि त्यानंतर मोशेला वेळ लागला, आणि मोशेला वेळ लागल्यानंतर इस्रायल लोक कुरकुर करू लागलेत अहरोनाच्या बाबतीमध्ये. कारण अहरोन, मोशेच्या नंतर अहरोन पुढारी होता, आणि अहरोन त्या इस्रायल लोकांना सांभाळत होता खाली त्या डोंगराच्या पायथ्याशी. आणि इस्रायल लोक परमेश्वराच्या विरोधात कुरकुर करू लागलेत, आणि त्यानंतर ते अहरोनाबद्दल कुरकुर करू लागलेत. अहरोनाला सुद्धा ते त्रास देऊ लागले. त्याबद्दल आपण काही वचन वाचूया. निर्गम याचा 32 अध्याय 1 ते 6 वचन वाचा. मोशेच्या पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनवू, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. तेव्हा अहरोनाने त्यास सांगितले की तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातली सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी त्या आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली. त्याने ती त्याच्या हातून घेऊन त्याचे एक वासरू ओतून त्यास गोरणीने गोरले. तेव्हा ते म्हणू लागले की हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. हे पाहून अहरोनाने त्यांच्या पुढे एक वेळी बांधली आणि असे जाहीर केले की उद्या परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करायचा. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पिली आणि शांतार्पणे अर्पिली. मग ते खायला प्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. आणि या ठिकाणी सांगत आहे की मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव. मोशे देवाला भेटायला गेलेला, परंतु त्याचं काय झालेलं आहे, तो काय करत आहे हे आम्हाला माहीत नाही. तर आम्हाला काय कर, देव पाहिजे आहेत, आणि आमच्यासाठी चालते बोलते असे काय कर, देव तयार कर. आणि जेव्हा अहरोनाकडे ते आलेत आणि अहरोनाच्या सोबत ते कुरकुर करू लागलेत, तेव्हा अहरोन घाबरला. आणि अहरोनानं काय सांगितलं त्यांना, की तुमच्याकडे काही सोनं असेल तर ते काय द्या, मला काढून द्या. हालेलुया. आणि इस्रायल लोकांच्याकडे जे काही सोनं होतं ते सोनं त्यांनी त्याच्याकडे दिलं. आणि त्यानंतर इथं सांगत आहे की त्यानं ते अग्नीमध्ये टाकून वितळवलं, आणि त्याच्यापासून स्वतः काय केली, एक मूर्ती कोरली. हालेलुया. स्वतः इथं जर तुम्ही वचन वाचलं तर या ठिकाणी सांगत आहे की त्यानं स्वतः काय केली, ती मूर्ती कोरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि स्वतः कोरली आणि ती इस्रायल लोकांना दिली आणि त्यांच्यासमोर ती त्यानं ठेवली. अशा प्रकारे त्यानं काय केले की मोठी चूक केली. जेव्हा इस्रायल लोक अशा प्रकारची मागणी करत असताना अहरोनानं एक स्टँड घेणं गरजेचं होतं, की जो योग्य स्टँड होता. हालेलुया. इस्रायल लोक चुकीच्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, परंतु अहरोन हा याजक होता. अहरोनाला देवाचे नियम माहीत होते, देवाचा अनुभव अहरोनानं सुद्धा घेतलेला होता, परंतु त्यानं इस्रायल लोकांना विरोध केला नाही. तर त्यानं काय केलं, इस्रायल लोक जसं म्हणत आहेत त्याप्रमाणे त्यानं काय केलं, सोन्यापासून एक वासरू तयार केलं आणि त्याच्या समोर ते इस्रायल लोक नाचू लागले, बागडू लागले. याचा अर्थ की ॲज अ पाळक त्याची जबाबदारी होती की लोकांना चुकीच्या मार्गावरती पाठवायचं नाही. म्हणून या लोकांनी काय केलं की म्हणून पाळकांना यासाठी निवडलेलं आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करावं, देवाच्या वचनानुसार, देवाच्या ज्ञानामध्ये, देवाच्या वचनामध्ये वाढवावं, हे त्यांचं काम आहे. परंतु अहरोन हा पाळक होता, तो देवाचा सेवक असताना त्यानं काय केलं की देवाचं भय सोडून दिलं आणि इस्रायल लोकांना जसे देव पाहिजे होते त्याप्रमाणे त्यानं काय केलं, देव बनवले आणि ते परमेश्वराच्या विरुद्ध मोठं पाप केलं. कारण परमेश्वराच्या 10 आज्ञेमध्ये एक सांगत आहे की तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करता कामा नाही. हालेलुया. म्हणून अहरोनाने हे पाप केलं आणि परमेश्वराला ईर्ष्या त्यानं निर्माण केली आणि म्हणून परमेश्वराचा कोप अहरोनावरती झाला आणि त्यानं काय केलं, त्याला वचनदत्त देशामध्ये जाऊ दिलं नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला नॉलेज असेल, ज्याप्रमाणे मंडीमधील लोकांना सुद्धा नॉलेज असतं,
देवाच्या वचनाचं नॉलेज असतं, परंतु कधी कधी असं होऊन जातं की आपण चुकीच्या नॉलेजच्या प्रभावामध्ये आपण काय करतो, जाण्याचा प्रयत्न हळूवार होत असतो. अहरोनासारखी वृत्ती आहे. म्हणजे काय की स्वतःला वाटेल त्याप्रमाणे करायचं. त्याच्या मनामध्ये परमेश्वराचं भय नव्हतं आणि त्यानं काय केलं, चुकीची गोष्ट, इस्रायल लोकांना चुकीच्या गोष्टी करायच्या होत्या. अहरोनाचं कर्तव्य होतं की त्या चुकीच्या गोष्टी करू द्यायला नाही पाहिजे होत्या. त्यांना सांगायला पाहिजे होतं की परमेश्वराची तुम्ही वाट पहा, मोशेची आपण वाट पाहूया आणि परमेश्वराला भेट झाल्यानंतर मोशे नक्कीच येणार आहे, हा विश्वास त्याने इस्रायल लोकांना द्यायला पाहिजे होता. परंतु इस्रायल लोकांना विश्वास देण्यापेक्षा, इस्रायल लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यानं काय केलं, इस्रायलला जसं वाटत आहे त्या लोकांना त्याप्रमाणे चुकीच्या गोष्टीमध्ये त्यानं काय केला, सहभाग घेतला. म्हणून सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जे देवाचं वचन समजलेलं आहे, जर एखादी गोष्ट कळत नाही तर ती समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. समजून कोणापासून घेणं गरजेचं आहे, देवाच्या सेवकांच्याकडून. हालेलुया. कधी कधी आपण गोष्टी समजून घ्यायला काय करतो, युट्यूब. आपल्याला वाटते की युट्यूब आणि गुगल सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला देणार आहे, परंतु गुगलवरती सर्च केल्यानंतर काही योग्य गोष्टी पण भेटणार आणि ज्या आपल्याला पाहिजे आहेत त्याच्या अनुषंगानं काही चुकीच्या सुद्धा गोष्टी आपल्याला मिळणार. म्हणजे गुगल किंवा युट्यूबवरती योग्य तत्व सुद्धा आहेत आणि अयोग्य तत्व सुद्धा आहेत. तेव्हा ह्या गोष्टींचा आपण विचार करत असताना आपण चुकीच्या प्रभावामध्ये जाऊ शकतो आणि अहरोनासारखं आपण चुकीचे निर्णय घेऊ शकतो किंवा चुकीचं वागू शकतो. म्हणून आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला स्वतःला चुकीचं वागायचं नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा चुकीचं वागायला प्रवृत्त करायचं नाही. म्हणून जर आपल्याला काही येत नाही, ज्याप्रमाणे मला जर काही गोष्टी कळत नसतील तर मी काय स्पष्ट सांगतोय की मला याबद्दल माहीत नाही, मला थोडासा विचार करायला किंवा त्याबद्दल अभ्यास करायला मला थोडासा वेळ द्या. परंतु मी जर गर्वामध्ये गेलो, समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, मी जर नाही म्हटलं, मला त्याबद्दल माहीत नाही असं म्हटलं तर काय वाटेल, हा विचार करून मी चुकीचं शिक्षण, या गोष्टी आपण सांगता कामा नाही. हालेलुया. जे आपल्याला माहीत आहे आणि जे योग्य आहे त्याच गोष्टी आपल्याला लोकांना सांगायच्या आहेत. आपल्याला चुकीचा प्रसार आपल्याला करायचा नाही. स्वतःच्या शहाणपणासाठी किंवा स्वतःच्या स्वाभिमानासाठी चुकीचं मार्गदर्शन लोकांना करायचं नाही. अहरोनानं त्याच्या जीवनामधली मोठी चूक केली आणि त्यानं काय केलं, वासरू तयार केले. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की जेव्हा मोशे खाली आला तेव्हा खाली आल्यानंतर मोशेला तो काय सांगत आहे, निर्गम 32:8 वाचा. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते भटकून गेले आहेत. त्यांनी एक ओती वासरू करून त्याची पूजा अर्चा केली, त्याला बली अर्पण केले. हे इस्रायला, ज्यांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव असे ते म्हणू लागले आहे. आणि या ठिकाणी काय सांगत आहे की ज्या मार्गाने त्याने जाऊ नये मी आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकले. सर्व इस्रायल लोक बहकलेत आणि त्यानंतर अहरोन हा याजक म्हणजे पुढारी या नात्यानं तो सुद्धा बहकून गेला आणि त्यानं सुद्धा चुकीचं मार्गदर्शन इस्रायल लोकांना केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 वचनाचं 32-24. मी त्यांना सांगितले ज्यांच्याजवळ सोने असेल त्यांनी ते काढून मला द्यावे, त्याप्रमाणे त्यांनी ते मला दिले. मग मी ते अग्नीत टाकले, तो त्यातून हे वासरू निघाले. आणि जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करत राहतो तेव्हा एक चुकीची गोष्ट केल्यानंतर आपल्याला अनेक चुकीच्या गोष्टी कराव्या लागतात. हालेलुया. म्हणून आपण चुका न केलेला हे नेहमी चांगलं असतं. सत्य बोला, खरं बोला आणि जे योग्य आहे ते योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. इथे काय झालं, जेव्हा मोशे खाली आला तेव्हा मोशे प्रश्न विचारत असताना इथं अहरोन काय उत्तर देत आहे, त्यानं एक चूक केलेली आहे. इस्रायल लोकांना घाबरून त्यांना योग्य मार्गदर्शन करायची अपेक्षा होती, परंतु त्यानं चुकीचं मार्गदर्शन इस्रायल लोकांना केलं आणि ती चूक लपवण्यासाठी त्यानं काय केलं, पुन्हा चुकीचं उत्तर मोशेला दिलं. आणि या ठिकाणी सांगत आहे की इस्रायल लोकांनी मला सांगितलं की आम्हाला देव तयार करून द्या आणि त्यांनी माझ्याकडे सोनं दिलं आणि ते मी अग्नीमध्ये टाकलं आणि अग्नीमधून काय झालं, आपोआप वासरू निर्माण झालं. हालेलुया. वासरू आपोआप निर्माण झालेलं होतं का? नाही. पहिलं जेव्हा आपण वचन वाचला, पहिला पॅरेग्राफ
की 32 अध्याय 1 ते 6 वचन, या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अहरोनानं काय केलं, अग्नीमध्ये सोनं घातल्यानंतर ते विरघळतं, त्यानं विरघळवलं आणि त्याची काय केली, एक आकृती, एक वासराची आकृती त्यानं तयार स्वतः केली. म्हणून पहिली गोष्ट की त्यानं चुकीचं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर तो खोटं बोलला आणि याचाच परिणाम हे झाला की त्याला वचनदत्त देशामध्ये जाऊ दिलं नाही. परमेश्वराला त्यानं ईर्ष्येस पेटवलं आणि चुकीच्या गोष्टी त्यानं करायला इस्रायल लोकांना सुद्धा प्रवृत्त केलं. म्हणून जर एखादी गोष्ट चुकीची आहे तर आपण विश्वासणारे या नात्यानं आपण त्या गोष्टीला आपण स्टँड घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ की चुकीच्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि ज्या योग्य आहेत, ज्या सत्य गोष्टी आहेत त्याचंच आपण पालन करायला पाहिजे. हालेलुया. समजा आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल आणि अचानकपणे एखादी ऑफर तुम्हाला येईल की एवढे एवढे पैसे घ्या आणि तुम्ही असं असं चुकीचं काम करा. हालेलुया. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे, पवित्र आत्मा आपल्यामध्ये दिलेला आहे आणि तो देव आपल्याकडून अपेक्षा करत आहे की आपण सत्याच्या मार्गावरती चालायला पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे आपण चुकीचे निर्णय घेता कामा नये किंवा चुकीचं काम करता कामा नाही. हालेलुया. म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आपण स्वतः सुद्धा चूक करायची नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा चुकीचं मार्गदर्शन करायचं नाही. हालेलुया. म्हणून या गोष्टीचं आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. नीतिसूत्र 28:10 जे सरळास बहकवून जो कुमार्गास लावितो तो आपण खणलेल्या खाचेत स्वतः पडेल, पण सात्विक कल्याण रूप वतन पावतो. जो सरळांना बहकवून कुमार्गाला लावतो, जो व्यक्ती, जो चांगला व्यक्ती आहे त्याला बहकवतो, त्याला चुकीचं करायला लावतो, त्याला चुकीच्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतो, अशा लोकांच्या बद्दल परमेश्वर सांगत आहे की त्यांना काय होईल, ते आपण खणलेल्या खाचेत स्वतः पडतील. हालेलुया. आपण जर चुकीचं करत आहे आणि आपण इतर लोकांना चुकीच्या गोष्टी प्रवृत्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहे, प्रोत्साहन देत आहे चुकीच्या गोष्टी करायला, तर आपण खड्डा खणलेला आहे आणि आपण स्वतः एक दिवस त्या खड्ड्यामध्ये आपण पडणार आहोत. पुढे सांगत आहे की सात्विक कल्याण रूप वतन पावतील. आणि जे सात्विकतेनं जीवन जगत आहेत, जे योग्य मार्गाने जीवन जगत आहेत, स्वतः योग्य मार्गाने जीवन जगत आहेत, स्वतः सत्याच्या मार्गाने जीवन जगत आहेत आणि इतरांना सुद्धा चांगलं राहायला, चांगलं वागायला, सत्याच्या मार्गावरती चालायला ते प्रवृत्त करत आहेत, अशा लोकांना परमेश्वर सांगत आहे की त्यांचं काय होईल, कल्याण होईल. हालेलुया. परमेश्वर अशा लोकांना आशीर्वादित करेल. म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे की अहरोनानं योग्य स्टँड न घेता चुकीच्या गोष्टीला महत्व दिलं आणि त्यानं चुकीच्या गोष्टी केल्या, इस्रायल लोकांच्यासाठी मूर्ती तयार केल्या. त्याप्रमाणे आपण चुकीच्या स्वतः गोष्टी करायच्या नाहीत आणि इतरांना सुद्धा चुकीचं मार्गदर्शन आपण करायचा कामा नाही. मत्तई 18:6-7 मजवर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळीत त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात डुबवावे, यात त्याचे हित आहे. अडखळ्यामुळे जगाला धिक्कार असतो. अडखळले तर होणारच, परंतु ज्या मनुष्याकडून अडखळा होईल त्याला धिक्कार असतो. माझ्यावर विश्वास ठेवणारे या लहानातील एकाला जो कोणी अडखळेल त्याला काय करायचं सांगत आहे, गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला जात्याची तळी गळ्यात बांधा आणि त्याला कुठं टाका, समुद्रामध्ये कुठं टाका, खोल टाका. याचा अर्थ की जे चुकीचं मार्गदर्शन करतात त्यांच्याबद्दल परमेश्वराला किती तिरस्कार आहे याची आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला माहिती भेटते. म्हणून इथं सांगत आहे की जो अडखळ करत आहे, उदाहरणामध्ये समजा ख्रिस्ती विश्वासणारे सुद्धा काही वेळेला व्यसन करणारे आहेत, आपण पाहिलेलं आहे. तो स्वतः व्यसन करत आहे आणि तो दुसऱ्यांना सुद्धा बिघडवत आहे, व्यसन करायला प्रवृत्त करत आहे. तर अशा लोकांच्या बद्दल सांगत आहे. म्हणजे हे एक व्यसनाचं उदाहरण दिलं. त्यानंतर एखादा व्यक्ती जर आज चर्चला जात नाही, समजा कुटुंबामध्ये असं कधी कधी वातावरण होण्याची शक्यता असते, एखाद्या व्यक्तीला इच्छा नाही आणि आपण घरी थांबणार आहोत, तर आपण काय करतो, दुसऱ्यांना पण काय करतो, प्रवृत्त करतो की तुम्ही सुद्धा जाऊ नका. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मी जर घरी राहत आहे तर आपण दुसऱ्यांना पॉझिटिव्हली प्रवृत्त करायला पाहिजे. काय करायला पाहिजे की तुम्ही चर्चला जा.
समजली कन्सेप्ट? याचा अर्थ की जो चुकीच्या गोष्टीसाठी लोकांना प्रवृत्त करतो, चुकीच्या गोष्टी करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो, अशा लोकांच्या बद्दल इथं सांगत आहे. अरोनानं काय केला? इस्रायल लोक चुकीच्या गोष्टी करत होते, त्याला त्यानं प्राधान्य दिलं आणि चुकीच्या गोष्टी त्यानं स्वतःहून केल्या आणि त्याचाच परिणाम त्याला वचनदत्त देशामध्ये जाऊ दिलं नाही. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा स्वतः अडखळण बनायचं नाही. इतरांच्या जीवनामध्ये आपण स्वतः अडखळण बनता कामा नये आणि इतर लोकांना म्हणजे जे सरळ चालणारे लोक आहेत त्यांना आपण कुमार्गाकडे वळवता कामा नाही. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला स्वतः चूक करायची नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा चुकीच्या मार्गावरती जाऊ द्यायचं नाही, चुकीचं मार्गदर्शन करायचं नाही. तर ही पहिली अरोनानं चूक केली. त्यानंतर दुसरी चूक, निर्गम याचं 32 अध्याय 25 वचन वाचा. मोशेने पाहिले की हे लोक मोकाट सुटले आहेत, कारण अहरोनाने त्याला मोकाट सोडले म्हणून ते शत्रूच्या उपहासाला पात्र झाले. आणि ते सांगत आहे की मोशेने पाहिले की हे लोक कसे सुटलेले आहेत? मोकाट सुटलेले आहेत, कारण अहरोनाने त्यांना कसं सोडलेलं आहे? मोकाट सोडलेलं आहे. दुसरी अहरोनाची चूक होती की मोशेच्या दिवसामध्ये इस्रायल लोक मोशेला घाबरत होते, परंतु जेव्हा मोशे सिनाय पर्वतावरती गेला तेव्हा अहरोनाकडे ते पुढारपण आलं आणि अहरोनाकडे पुढारपण आल्यानंतर अहरोनानं काय केलं? लोकांना मोकाट सोडलं आणि त्याचाच परिणाम हे झाला की इस्रायल लोकांना जसं पाहिजे तसं ते जगू लागले, जसं मनाला वाटेल त्याप्रमाणे ते जगू लागले. म्हणून दुसरी गोष्ट की आपण मोकाट सुटता कामा नाही. हालेलुया. मोकाटचा अर्थ समजतोय ना? मोकाट म्हणजे असंच सोडलेलं, म्हणजे एकदा त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार. मोकाट सोडलेले लोक याचा अर्थ काय? मला वाटते त्याप्रमाणे मी जीवन जगणार. हालेलुया. आणि अशा वृत्तीचे लोक देवाला आवडत नाहीत. हालेलुया. अहरोन तसा होता आणि अहरोन तसा वागत होता, त्याचा परिणाम हे झाला की इस्रायल लोक सुद्धा तसंच वागू लागलेत आणि त्याचाच परिणाम हे झाला की इस्रायल लोक मोकाट सुटलेत, त्यांना वाटतंय ते करू लागलेत, त्यांना पटतंय ते करू लागलेत, देवाचं भय त्यांच्यामध्ये राहिलं नाही आणि त्याचाच परिणाम की अहरोनाला परमेश्वरानं त्या वचनदत्त देशामध्ये जाऊ दिलं नाही. निर्गम 32:6 वाचा. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पण अर्पिली आणि शांतार्पणे अर्पिली आणली. मग ते खवया प्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. आणि जेव्हा त्यांनी मूर्ती तयार केली, अहरोनानं ते वासरू तयार करून दिलं इस्रायल लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्यासमोर काय करू लागले? हे वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण करत आहेत. पहाटेच उठले, सकाळी लवकर ते उठलेत, होमार्पण त्याच्यासमोर केलीत, शांतार्पण त्याच्यासमोर केलीत, त्याच्यासमोर त्याने खाल्लं पिल्लं आणि त्यानंतर इथं सांगत आहे की ते उठून खेळू लागले. याचा अर्थ की जसं वाटतंय त्याप्रमाणे ते तिथं धिंगाणा करू लागले. हालेलुया. परमेश्वर हा व्यवस्थेचा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून काही वेळेला मी जेव्हा डान्सच्या बाबतीमध्ये की मला ती गोष्ट खटकते, काही वेळेला शिट्या वाजवणं किंवा काही वेळेला ज्याप्रमाणे बाहेरचे लोक ज्याप्रमाणे जल्लोष करतात त्याप्रमाणे करणं मला आवडत नाही. हालेलुया. म्हणून आपण नाचलं पाहिजे, बागडलं पाहिजे, देवाचा आनंद केला पाहिजे, परंतु आपल्यामध्ये ती शिस्त सुद्धा असायला पाहिजे. हालेलुया. म्हणून इथं काय सांगत आहे की ते पहाटे सुटले, ते त्या मूर्तीच्या समोर नाचत आहेत, बागडत आहेत, स्वतःला वाटेल त्याप्रमाणे ते करत आहेत आणि ते खेळत आहेत त्या मूर्तीच्या समोर आणि त्यांच्या मनामध्ये देवाची भीतीच राहिली नाही आणि त्याचा परिणाम हे झाला की काही इस्रायल लोकांचा नाश झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अहरोनाला त्या वचनदत्त देशामध्ये जाऊ दिलं नाही. म्हणून आपल्याला परमेश्वरानं निवडलेलं आहे तेव्हा आपण मोकाट सुटता कामा नाही. हालेलुया. म्हणून सर्वांनी हा लक्ष ठेवा की मला मोकाट सुटायचं नाही. हालेलुया. मोकाट सुटणे याचा अर्थ काय?
मला वाटते त्याप्रमाणे करणार, मला पटते त्याप्रमाणे मी जीवन जगणार. देवाच्या वचनाशी देवाशी माझं घेणं देणं नाही, मंडळीशी मला काही घेणं देणं नाही, मी माझा बॉस. हालेलुया. अशा वृत्तीचे जे लोक आहेत त्यांना परमेश्वर म्हणत आहे की ते मोकाट सुटलेले लोक आहेत, आणि जे अशा प्रकारे जीवन जगत आहेत त्याबद्दल परमेश्वर कधीच आनंदी असत नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला या जगामधून निवडलेलं आहे. आपण जगामध्ये असताना अशा प्रकारे जीवन जगत होतो, मोकाट सुटलेले होतो, परंतु आपल्याला आता निवडलेलं आहे परमेश्वरानं, तेव्हा आपल्यामध्ये बंधनं आहेत. हालेलुया. आपण कोण आहोत? आपण आता स्वतंत्र नाही आहोत. आपण कोण आहोत? आपण देवाच्या दास्यामध्ये आपण जीवन जगत आहोत. आणि आता आपल्याला इथून पुढे कसं जीवन जगायचं आहे? देवाला आवडणार, देवाला वाटतंय त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. मला वाटतंय त्याप्रमाणे मी जीवन जगता कामा नये. म्हणून आपण मोकाट सुटलेल्या वृत्तीनं आपण जीवन जगू शकत नाही. हालेलुया. म्हणून याचं गांभीर्य आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट, पहिला आपण मुद्दा पाहिला की त्यानं मूर्ती तयार केली, आणि मूर्ती तयार केल्यानंतर दुसरी गोष्ट की तो खोटं बोलला मोशेच्या समोर. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहिली की इस्रायल लोकांना त्यानं मोकाट सोडलं, तो सुद्धा मोकाट सुटला, तो सुद्धा लोकांना चुकीचं मार्गदर्शन करू लागला, स्वतःच्या मनाप्रमाणे तो लोकांना शिकवू लागला. आणि इथं सांगत आहे की इस्रायल लोक मोकाट सुटलेत, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा मोकाट सुटायचं नाही. तिसरा मुद्द्याकडे आपण जाऊया. गणना याचा 12 अध्याय 1 ते 2 वचन वाचा. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व आरोन याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्यांनी कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. बस. आणि तिसरी गोष्ट इथं सांगत आहे, सगळेच आहेत की इथंच मोठ्यानं हालेलुया, वादवरती करून हालेलुया. तिसरी गोष्ट इथं पाहायला मिळत आहे की मोशेनं काय केलं? लग्न केलं. लग्न कोणाशी केलं? कुशी लोकांमधील एक स्त्री बायको त्यानं केली. आणि जेव्हा त्यानं लग्न केलं तेव्हा ही गोष्ट कोणाला खटकली? अरोनाला खटकली. आणि अरोन म्हणत आहे काय? परमेश्वरानं त्यालाच हे निर्णय घेण्यासाठी त्यालाच मार्गदर्शन केलं, त्याच्याशीच तो बोलला, आणि आमच्याशी का बोलला नाही? अशा प्रकारे त्यानं काय केला? प्रश्न निर्माण केला. आणि या ठिकाणी सांगत आहे की एक मिरियाम म्हणून व्यक्ती आहे, बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. अहरोन मोशेच्या विरोधात बोलू लागला. हालेलुया. मोशे हा देवाचा अभिषिक्त व्यक्ती होता, आणि मोशेबद्दल देव खूप सकारात्मक होता. हालेलुया. मोशेवरती परमेश्वर अत्यंत प्रेम करत होता. आणि त्याचं जर आपण काही वचनं जर पाहिली, आपण गणना याचा 12 अध्याय 3 वचन वाचा. मोशे हा पुरुष तर सर्व भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. 7-8. पण माझा सेवक मोशे तसा नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याशी प्रत्यक्ष स्पष्टपणे बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप माझा सेवक मोशे याच्या दृष्टीस पडत असता त्याची निंदा कराव्यास तुम्हाला भीती कशी वाटली? आणि इथं परमेश्वर मोशेबद्दल साक्ष देत आहे. मोशे कसा आहे व्यक्ती सांगत आहे? परमेश्वर तो या पृथ्वीवरती सर्व मनुष्यापेक्षा कसा व्यक्ती आहे? नम्र व्यक्ती आहे इथं सांगत आहे. पुढे सांगत आहे की तो विश्वासू व्यक्ती आहे, त्याच्या घराण्यामधला तो एक चांगला विश्वासू व्यक्ती आहे. त्यानंतर पुढे सांगत आहे की मी त्याशी स्पष्टपणे बोलतो. परमेश्वर स्पष्टपणे आमने सामने त्याच्या समोर मी काय करत आहे? बोलत आहे. आणि अशा व्यक्तीबद्दल अहरोनाला एखादी गोष्ट खटकली, आणि अहरोन त्याच्या विरुद्ध काय करत आहे? कुरकुर करत. देवाच्या सेवकाच्या विरुद्ध अहरोन काय करत आहे? कुरकुर करत आहे. त्याच्या विरोधात तो बोलत आहे, आणि ती गोष्ट देवाला आवडली नाही. आणि पुढे इथं सांगत आहे की तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? हालेलुया.
म्हणून तिसरी गोष्ट की आपण ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देवाच्या सेवकांच्या विरोधात आपण कधीच चुकीचं बोलता कामा नाही. हालेलुया. जर एखादी गोष्ट जर खटकत आहे तर मंडळीनं त्यांना वैयक्तिक जाऊन भेटणं गरजेचं आहे, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. परंतु त्यांच्या विरोधात कुरकुर करणं, सेवकांच्या विरोधामध्ये चुकीचं बोलणं हे देवाला आवडत नाही. हालेलुया. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण देवाच्या सेवकांचा आदर सन्मान करणार, परमेश्वर तुमचा सुद्धा आदर सन्मान करणार. हालेलुया. म्हणून कधी कधी आपल्याला आपण काय करतो की आपल्याला सेवकांचा राग येतो, आपल्याला कधी कधी काही गोष्टी चुकीच्या वाटतात, परंतु कधी कधी त्यांच्या दृष्टिकोनातून त्या योग्य असतात. इथं काय केलं की त्यानं कुशी स्त्री केली, कुशी जमातीमधली त्यानं बायको केली. परमेश्वराची इच्छा ती होती, म्हणून परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली त्यानं काय केला, तो निर्णय घेतला. म्हणून इथं परमेश्वर काय करत आहे, त्यांच्या बोलण्याचं खंडन करत आहे. म्हणून इथं सांगत आहे की मी त्याच्याशी काय करतो, स्पष्टपणे बोलतो आणि तुम्ही त्याला कसा काय विरोध करत आहात. कधी कधी अशा प्रकारची वृत्ती आपल्यामध्ये आल्यानंतर त्या गोष्टी देवाला आवडत नाहीत. म्हणून आपण ह्या गोष्टी गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. इथं काय केलं, अहरोनानं मोशेच्या विरोधात कुरकुर करू लागला, मोशेच्या विरोधात बोलू लागला. म्हणून कधी पण देवाच्या सेवकांच्या विरोधामध्ये बोलता कामा नये. आणि त्याचप्रमाणे एकमेकांच्या विरोधात सुद्धा आपल्याला कधीच काहीच बोलायचं नाही. म्हणून मागच्या वेळी सुद्धा आपण पाहिलं, जिभेच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं की आपल्याला हे तोंड दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे, चांगलं बोलायला दिलेलं आहे. हालेलुया. भले समोरचा व्यक्ती वाईट वागू दे, आपलं किती वाईट करण्याचा प्रयत्न करू दे, आपल्याला नेहमी कसं बोलायचं आहे, त्याच्याशी प्रेमानं बोलायचं आहे, त्याच्याशी चांगलं बोलायचं आहे. म्हणून देवाच्या सेवकांच्या विरोधामध्ये सुद्धा आपल्याला बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही. आणि त्याचप्रमाणे एकमेकांच्या विरोधात सुद्धा आपल्याला काहीच बोलायचं नाही. इफिस 4:29 वाचा. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. आणि इथं काय सांगत आहे की तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. आपण जेव्हा गप्पा मारत असतो तेव्हा आपण एकमेकांच्या बद्दल कुचकं भाषण किंवा चुकीचं भाषण, चुकीचा वार्तालाप, चुकीचा एकमेकाबद्दल प्रसार करता कामा नाही. तर इथं काय सांगत आहे की जेव्हा आपण भेटतो तेव्हा परमेश्वर सांगत आहे की गरजेप्रमाणे उन्नती करता, एकमेकाची उन्नती करण्यासाठी कसं बोला, चांगलं तेच बोला. हालेलुया. म्हणून आपण चांगलं बोलायचं आहे, आपण एकमेकाची उन्नती करण्यासाठी जे योग्य आहे तेच आपण वार्तालाप करायचा आहे. याकूब 4:11 वाचा. बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधू विरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोष लावतो. जर तू नियमाला दोष लावतो तर तू नियम पाळणारा नव्हे, न्यायाधीश आहेस. जर आपण एकमेकाच्या विरोधात बोलत आहोत याचा अर्थ की आपण कोण बनत आहोत, न्यायाधीश बनत आहोत. हालेलुया. म्हणून या जगामध्ये न्याय करणारा कोण आहे, एकच आहे. आणि न्याय करण्याचा अधिकार त्यालाच दिलेला आहे. कोणाला, येशूला. त्यामुळं तो अधिकार आपण घेऊ शकत नाही. आपल्याला सैतानावरती अधिकार दिलेला आहे, पण तो आपल्याला कुणालाही एकमेकांचा न्याय करण्याचा अधिकार दिलेला नाही. हालेलुया. म्हणून जर आपण एकमेकाच्या विरोधात बोलतो, बंधूच्या विरोधात आपण जर बोलत आहे तर याचा अर्थ की आपण काय करत आहोत, त्यांचा न्याय करत आहोत आणि आपण न्यायाधीश बनलेलो आहोत. आणि ही गोष्ट परमेश्वराला आवडत नाही. म्हणून तिसरी गोष्ट की आपण पाहत आहोत की आपल्याला ज्याप्रमाणे अहरोनानं मोशेच्या विरोधात बोलू लागला, मोशेनं योग्य निर्णय घेतला होता, योग्य गोष्टी केल्या होत्या परमेश्वराला अनुसरून, परंतु त्याला खटकल्या आणि त्याचा परिणाम हे झाला की अहरोन देवाच्या अभिषिक्ताविरुद्ध बोलू लागला. त्यामुळे दोन गोष्टी करायच्या आहेत की आपल्याला देवाच्या अभिषिक्ताविरुद्ध कधीच वाईट बोलायचं नाही, देवाच्या सेवकांच्या विरोधामध्ये कधीच कुरकुर करायचं नाही किंवा त्यांच्याबद्दल चुकीचा प्रसार करायचा नाही. कधी कधी मंडीमध्ये असं असतं की पाळक साहेबांची काहीतरी चूक लक्षात आली की आपण काय करतो, एकत्र बसलो की आपण त्याच्याबद्दल चर्चा करत बसतो, परंतु या गोष्टी देवाला आवडत
नाहीत. हालेलुया. म्हणून देवाच्या सेवकाबद्दल म्हणजे कोणत्याही देवाच्या सेवकाबद्दल, तुमचे पाळक साहेब असतील किंवा इतर पाळक असतील, कोणाबद्दलही काहीही आपण चुकीचं बोलता कामा नये. आणि त्याचप्रमाणे एकमेकांच्या बद्दल सुद्धा आपल्याला वाईट बोलायचं नाही. हालेलुया. त्या गोष्टी देवाला आवडत नाहीत. भले समोर बाजूचा व्यक्ती चुकीचा वागत आहे, जर तो चुकीचं करत आहे, पाप करत आहे, त्याला आपल्याला समजावून सांगायचं आहे की ही गोष्ट चुकीची आहे, ही देवाला आवडत नाही. परंतु त्याचा चुकीच्या गोष्टी आपण स्वतः आत्मसात करायच्या नाही, चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि त्याचप्रमाणे त्याचा आपण प्रसार करत बसायचा नाही. एखादा व्यक्ती पाप करत आहे, त्याला समजावून सांगा, त्याला उन्नतीसाठी समजावून सांगा. आपण कधी कधी लोकांना काय सवय असते, पाप करत आहे तर त्याला समजावून सांगण्यापेक्षा त्याचा प्रसार सगळ्या जगभर करायला आपण काय करतो, मदत करतो. हा असा आहे, हा तसा आहे, तो तसा आहे, हा ती तशी आहे. त्यापेक्षा जर एखादा व्यक्ती चुकत आहे, त्याला वचनातून मार्गदर्शन करा. इथं देवाचं वचन सांगत आहे, एकमेकाच्या विरुद्ध बोलू नका आणि एकमेकाबद्दल चांगलं बोला, एकमेकांच्यावरती प्रेम करा. म्हणून तिसरी गोष्ट की मोशे विरुद्ध अहरोन बोलला, त्याप्रमाणे आपल्याला कोणाविरुद्ध बोलायचं नाही, सेवकाच्या विरोधात बोलायचं नाही. काही वेळेला ज्याप्रमाणे मोशे देवाच्या दृष्टिकोनातून कसा होता, योग्य होता. हालेलुया. परंतु अहरोनाला ते चुकीचं वाटलं. म्हणून कधी कधी देवाच्या दृष्टिकोनातून देवाचे सेवक योग्य असू शकतात आणि आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला चुकीचं वाटू शकेल. आपल्याला चुकीचं वाटतं याचा अर्थ की देवाचे सेवक चुकीचे आहेत असं होत नाही. हालेलुया. म्हणून सेवकांच्या विरोधात चुकीचं बोलायचं नाही आणि एकमेकाच्या बद्दल सुद्धा चुकीचं बोलायचं नाही. एकमेकाला प्रेमानं बोलायचं आहे, एकमेकांचं चांगलंच आपल्याला बोलायचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट शेवटची, वचन वाचा 20 अध्याय, गणना 20 8 ते 12 वाचा. आपली काठी घे आणि तू माझा भाऊ आहे अहरोन मिळून मंडळी जमा करा व त्याच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा, म्हणजे त्यातून पाणी निघेल. याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकापासून पाणी काढ व या मंडळीला व त्याच्या जनावरांना पाज. 12 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्यांच्या समोरून ती काठी आणली. मोशे व अहरोन त्यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो, ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावेचे काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी पिले. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पवित्र प्रकट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशास यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. हालेलुया. सर्वांनी मोठं ना हालेलुया. आणि या ठिकाणी परमेश्वर या वचनामध्ये परमेश्वर आपल्याशी बोलत आहे आणि या ठिकाणी सांगत आहे की मोशे आणि अहरोन यांना परमेश्वरानं आज्ञा सांगितली होती की त्या खडकाला काय करायचं आहे, आज्ञा करायची आहे. परंतु मोशेने काय केलं, त्या खडकावरती 2दा काठी मारली, ती चूक केली. परमेश्वराची आज्ञा वेगळी होती आणि त्याला वाटते त्याप्रमाणे त्यानं चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याचा परिणाम हे झाला. इथं परमेश्वर सांगत आहे की 12व्या वचनामध्ये परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही. मागच्या वेळी आपण पाहिलं की मोशेचा विश्वास त्यावेळी डळमळला. लोकांना पाणी देण्याच्या बाबतीमध्ये त्याचा विश्वास थोडासा कमकुवत झाला आणि त्यानं घाबरून त्या खडकाला आज्ञा करण्यापेक्षा त्या खडकाला काय केलं, 2 काठ्या मारल्या. आणि हा आदेश कोणाला दिला होता, दोघांना दिलेला होता. अहरोनाला सुद्धा सांगितलं होतं, अहरोनाला सुद्धा ती इन्स्ट्रक्शन माहीत होतं आणि ह्या गोष्टी करत असताना त्यानं अहरोनाला सुद्धा अडवलं नाही. तर परमेश्वरांना असं सांगितलेलं आहे, तुम्ही असं करा असं त्यानं बोलला नाही. तर त्यानं सुद्धा काय केलं, मोशे जसं करत आहे त्याप्रमाणे त्यानं काय केलं, त्याला सहमती दिली आणि इथं दोघांचा विश्वास थोडासा डळमळला. इथं सांगत आहे परमेश्वर त्यांना स्पष्ट बोलत आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि त्या ठिकाणी इस्रायल लोकांना जमा करायचं होतं, त्याने जमा केलं आणि त्या इस्रायल लोकांच्या समोर कुणाची स्तुती करण्याची अपेक्षा होती,
परमेश्वराची स्तुती व्हावी, परमेश्वराचं गौरव व्हावं ही अपेक्षा होती. परंतु त्यानं देवाचं गौरव करण्यापेक्षा त्यानं स्वतःचं गौरव केलं. मोशेनं स्वतःचं गौरव करण्याचा प्रयत्न केला आणि अहरोनाचा सुद्धा विश्वास डळमळला आणि त्याचाच परिणाम की त्या दोघांना वचनदत्त देशामध्ये परमेश्वरानं जाऊ दिलं नाही. म्हणून आपण विश्वास ठेवत आहोत. आपण विश्वास ठेवत असताना आपला विश्वास कधीच डळमळता कामा नाही. आपण नेहमी विश्वासामध्ये खंबीर असायला पाहिजे. आपली परिस्थिती चांगली असू दे, बिकट असू दे, आपला विश्वास जेव्हा भक्कम असणार तेव्हा परमेश्वर, आपली परिस्थिती बिकट असली तरी परमेश्वर आपला उद्धार करणार. हालेलुया. आपल्याला किती त्रास असेल त्या त्रासामध्ये परमेश्वर आपला उद्धार करणार. म्हणून आपला विश्वास कधीच परमेश्वरावरचा ढळता कामा नये आणि आपला विश्वास कधीच आपला कमकुवत होता कामा नाही. म्हणून या 4 गोष्टी अहरोनाच्या बाबतीमध्ये घडल्या आणि त्याचा परिणाम की अहरोनाला परमेश्वरानं वचनदत्त देशामध्ये जाऊ दिलं नाही. हालेलुया. म्हणून अहरोन हुशार होता, अहरोन चांगला बोलणारा व्यक्ती होता. त्याप्रमाणे आपण देवाच्या वचनामध्ये हुशार असेल, कधी कधी आपण चांगलं बोलणारे सुद्धा लोक असेल, आपण चांगली आराधना करणारे लोक असेल, आपण शास्त्राचा अभ्यास चांगला करणारे लोक असेल, आपण नियमित चर्चला जाणारे लोक असेल, नियमित प्रार्थना करणारे लोक असेल, नियमित देवाचं वचन वाचणारे लोक असेल, परंतु या सगळ्या गोष्टी असताना आपण जर अहरोनाप्रमाणे जर चूक करत आहे तर त्याचा परिणाम आपल्या फ्युचर जीवनावरती होऊ शकतो. हालेलुया. म्हणून आपल्याला नम्र राहायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे चुका करायच्या नाहीत. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला चूकच म्हणायचं आहे. हालेलुया. ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत त्या आवडतच नाहीत, त्यामध्ये ऍडजस्टमेंट करता कामा नाही. अहरोनाने ऍडजस्टमेंट केली, त्याप्रमाणे चुकीच्या गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करता कामा नाही. चुकीच्या गोष्टी प्रवृत्त करायच्या नाहीत आणि स्वतः सुद्धा चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत. त्यानंतर दुसरी गोष्ट कोणी पाहिली की अहरोनानं इस्रायल लोकांना मोकाट सोडलेलं होतं. आपल्याला मोकाट जीवन जगायला परमेश्वरानं निवडलेलं नाही. हालेलुया. आपल्याला मनाला वाटेल त्याप्रमाणे आपण जीवन जगू शकत नाही. आपल्याला निवडलेलं आहे तेव्हा आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं आहे. तिसरी गोष्ट की अहरोन मोशेच्या विरोधात तो बोलू लागला, देवाच्या अभिषिक्ता विरोधात बोलू लागला, तेव्हा आपल्याला देवाच्या अभिषिक्त लोकांच्या बद्दल कधीच बोलायचं नाही. चुकीच्या गोष्टी बोलायच्या नाहीत आणि एकमेकांच्या बद्दल सुद्धा कुरकुर करायचं नाही, चुकीच्या गोष्टी बोलायच्या नाहीत आणि एकमेकाबद्दल वाईट दुर्भाषण करायचं नाही. आणि कशी परिस्थिती असे ना, आपला विश्वास डळमळीत होता कामा नये. आपला विश्वास भक्कम रीतीनं परमेश्वरावरती ठेवायचा आहे. हालेलुया. आपण उठून उभा राहूया या वेळेमध्ये आणि आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. सर्वजण आपण उठून उभा राहूया या वेळेमध्ये, आपले डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी आपलं अंतःकरण परमेश्वराच्या समोर उघडं करूया प्रियानो. ज्याप्रमाणे अहरोन हुशार होता, तो चांगला बोलणारा व्यक्ती होता. मोशेला बोलता येत नव्हतं, परंतु परमेश्वरानं अहरोनाची निवड केली आणि मोशेच्यासाठी तो आवाज बनला होता. तो चांगला बोलणारा व्यक्ती होता, परंतु त्याच्या ज्या काही चुका होत्या की चुकीच्या गोष्टी तो करू लागला. इस्रायल लोकांनी ज्याप्रमाणे चुकीच्या गोष्टी करायला त्याला भाग पाडलं, त्यानं योग्य स्टँड घेतला नाही आणि तो स्वतः चुकीचा वागला आणि चुकीच्या गोष्टी करायला त्यानं इस्रायल लोकांना प्रवृत्त केलं. त्याप्रमाणे आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करायचं नाही. जे योग्य आहे ते योग्य मार्गदर्शन आपण सर्वांना करायचं आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. आपण मोकाट सुटण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला निवडलेलं नाही. आपण मोकाट सोडलेले लोक नाही आहेत प्रियानो. आपण त्या येशूच्या बंधनामध्ये राहण्यासाठी परमेश्वरानं निवडलेलं आहे. आपण देवाच्या आज्ञेमध्ये राहावं यासाठी परमेश्वरानं निवडलेलं आहे. आपण त्याच्या सहभागितेमध्ये राहावं यासाठी आपल्याला परमेश्वरानं निवडलेलं आहे. आपण एकमेकाच्या विरोधात बोलता कामा नये. अहरोन मोशेच्या विरोधात बोलू लागला, त्याप्रमाणे आपण देवाच्या अभिषिक्त लोकांच्या संदर्भामध्ये वाईट बोलता कामा नये. त्यांच्याबद्दल चुकीचा प्रसार आपण करता कामा नये. त्याचप्रमाणे विश्वासणाऱ्या लोकांच्या सोबत सुद्धा एकमेकाच्या बद्दल आपण वाईट बोलता कामा नये.
थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा ज्याप्रमाणे अहरोनानं काही गोष्टी चुकीच्या केल्या त्याप्रमाणे जर त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील, पवित्र आत्मा तो आम्हा प्रत्येकाला दाखव. आणि परमेश्वरा अहरोनासारखं आम्ही चुकीच्या गोष्टीला प्राधान्य देऊ नये, आम्ही स्वतः चुकीच्या गोष्टी करू नये आणि चुकीच्या गोष्टी इतरांना सुद्धा करण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये. यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा आम्ही एकमेकांच्या बद्दल नेहमी चांगलं बोलावं, एकमेकांच्या बद्दल कुरकुर करू नये, देवाच्या सेवकांच्या विरोधात आम्ही चुकीचं बोलू नये. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. परमेश्वरा प्रभुदेवा अहरोन ज्याप्रमाणे परमेश्वरा तो खोटं बोलला त्याप्रमाणे आम्ही खोटं बोलू नये. यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा कर, दया कर. परमेश्वरा ज्याप्रमाणे इस्रायल लोक मोकाट सुटलेले होते त्याप्रमाणे आम्ही मोकाट सुटता कामा नये. आम्हाला वाटते त्याप्रमाणे आम्ही जीवन जगता कामा नये. तर परमेश्वरा आम्ही तुझ्या बंधनामध्ये राहून आम्ही जीवन जगावं, तुझ्या वचनानुसार आम्ही जीवन जगावं. यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. विश्वासामध्ये तो आम्हाला खंबीर कर. अहरोन आणि मोशे यांचा विश्वास डळमळला ते पाण्यावर त्या खडकामधून पाणी काढत असताना. प्रभुदेवा त्याप्रमाणे आमचा विश्वास डळमळू नये, तर शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही विश्वासामध्ये खंबीर असावं, आम्ही विश्वासामध्ये भक्कम असावं. असं होऊ दे परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महानाताम देत आहे. प्रभू तो आम्हाला सहाय्य कर. अहरोनासारखे आम्ही चुका करू नये, तर आम्ही तुझ्या पवित्र मार्गावरती जीवन जगावं, तुझ्या वचनानुसार वागावं. यासाठी तू सहाय्य कर. जे वचन आम्ही ऐकलेलं आहे ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करू दे. त्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी, त्या वचनाप्रमाणे कृती करण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महानातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे, आणि जसं आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसं आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शता नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर घरी जाऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू.